हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित कथाकथन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। वेणुताई चव्हाण सभागृह येथे या स्पर्धा उत्साहात आणि दिमागात पार पडल्या। इयत्ता 4थी ते 10वीच्या मुलामुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये जवळपास 60 पेक्षा अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। कथाकथन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग जिवंतपणे सादर केले, तर वक्तृत्व स्पर्धेत प्रभावी मांडणी आणि दमदार भाषणातून शिवरायांचे विचार आणि कार्य उलगडून दाखवले। कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, नगरसेवक अजय पावसकर, कार्याध्यक्ष राहुल यादव, दिग्विजय मोरे, रोहित माने, प्रकाश जाधव, सागर निकम, सागर चव्हाण, शिवाजी जाधव, सुनील वावळ तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, वक्तृत्व कौशल्य व शिवचरित्राबद्दलची सखोल माहिती पाहून उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची आवड निर्माण होऊन शिवरायांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न झाला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। उपस्थित पालक, शिक्षक आणि नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून आयोजकांचे अभिनंदन केले। पारंपरिक शिवजयंती उत्सव 2026 कराड शहर आयोजित शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं हिंदू एकता आंदोलन आयोजित वक्तृत्व तसेच कथाकथन स्पर्धेचं आज उद्घाटन झालं। आज दिवसभर ही स्पर्धा चालू राहील। त्या स्पर्धेला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला। छत्रपती शिवरायांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा याचं आयोजन वेणुताई हॉलमध्ये करण्यात आलं। यामध्ये 4थी ते 10वी या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वक्ते या समाजाच्या पुढे येतील। स्पर्धा ही निमित्त आहे, परंतु समाजामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचाराची पिढी घडावी, शिवरायांच्या विचाराची रक्तगटाची पिढी घडावी या दृष्टिकोनातून हा एक हिंदू एकता आंदोलनाचा प्रयत्न आहे। मला असं वाटतं की आज जवळजवळ 60 ते 62 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे विद्यार्थी जर घडले तर 100% प्रत्येक समाजातील घटकापर्यंत छत्रपती शिवराय पोहोचतील आणि त्या माध्यमातून एक प्रकारे हिंदवी स्वराज्य निर्माण या महाराष्ट्रामध्ये होईल अशा दृष्टिकोनातून प्रयत्न हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आज ज्या स्पर्धकांनी भाग घेतलाय ते स्पर्धक भविष्य काळातली ही भावी पिढी हिंदुत्वादी निर्माण होईल अशा दृष्टिकोनातून हिंदू एकता आंदोलनाचा प्रयत्न